इंधनाचे दर चौथ्यांदा वाढले आहेत। धाराशिवमध्ये रिक्षा चालक आर्थिक विवंचनेत आहेत। दर कमी न झाल्यास आंदोलन करू असा रिक्षा चालक संघटनेनं इशाराच दिलाय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। इंधनाचे दर चौथ्यांदा वाढल्यानं रिक्षा चालक संघटना आक्रमक। 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानं लोक अडचणीत आहेत। आता माझ्यासोबत रिक्षा चालक आहेत। आज परिस्थिती अशी आहे की महिन्या 2 महिन्याला डिझेल पेट्रोलचे भाव वाढायला लागले आणि ही जी डोंगर आहे, ट्रकवाला आहे, टू व्हीलरवाला आहे, सामान्य जनता आहे, यांच्यावर सगळ्यावर ही डोंगर ढासळायला लागलेले आहे। तर ही डिझेल पेट्रोलचे भाव कमी करण्यात यावे, नाहीतर अन्यथा जर नाही कमी केलं आंदोलन आम्ही एक महिन्याती 15 दिवसात नाही जरी कमी झालं महिन्याती 15 दिवसात आम्ही आंदोलन करून ती आंदोलन असा होईल की मोटर महासंघ त्यात राहील, रिक्षावाले राहील, ट्रकवाले, असे पूर्ण वाहनवाले पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आम्ही चालू करू। भाव तर वाढायला लागले सर। पॅसेंजर का पैसे देणे गेले 5 रुपये वाढून जर सांगितलं तर त्याला एवढं असतात का बापाची जागिरी आहे का म्हणाले। ही शासनात तर रोजच पेट्रोलचा भाव वाढला, रुपयानं वाढलं, 87 पैशानं वाढलं, 4 रुपयानं वाढलं। पेट्रोल पॅसेंजर पैसे देणे गेले सर। आम्हाला काय कर भाव येतो सर? 100-50 रुपये भेटते का? लई झालं का 100-50 रुपये? पुलावर कामाला गेलेलं परवडतं सर। 600-700 रुपये लेबरला हजेरी झालेली। ही रिक्षा चालून काय उपयोग नाही, परवाना देऊन आम्हाला काय चुकलेलं आहे शासनानं। सततच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे रिक्षा चालक देखील अडचणीत आल्याचं चित्र सध्या धाराशिवमध्ये आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।